महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांची मुजोरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे, ती सुद्धा डोंबिवलीसारख्या शहरामध्ये। आणि यात प्रशासन सुद्धा कानाडोळा करतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण एका तरुणीला अमराठी लोकांमुळे कसा मनस्ताप सहन करावा लागला याची खुद्द राज ठाकरेंनी कशी दखल घेतली आणि पुढे काय झालं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। लोक बसतात, मी याच्यात येऊन धक्का केलाय दादा। मराठी लोकांना त्रास द्यायचा, पहिल्या लोकांना चालतं सगळं नाही बिलकुल। डोंबिवली परिसरात शोरमा स्टॉल चालवणारी ही मुलगी आहे एकता सावंत। सोशल मीडियावरची लोकप्रिय रील स्टार, 50,000हून अधिक फॉलोअर्स। मात्र एकताच्या स्टॉलवर KDMCनं कारवाई केली आणि तिने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला। हा व्हिडिओ जवळपास 8 ते 9 मिलियन लोकांनी पाहिला आणि त्याची दखल थेट राज ठाकरेंनी घेतली। व्हिडिओ पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेचे नेते अविनाश जाधवांना डोंबिवलीत जाऊन या प्रकरणाची माहिती घेण्याचे निर्देश दिले आणि जाधवांनी रात्री तातडीनं डोंबिवलीत जाऊन एकता सावंतची भेट घेतली आणि सगळा प्रकार तिच्याकडून समजून घेतला। 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज। येणारे घेतात दादा बरोबर येऊ। 300 रुपये रोज? हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। कोण घेतात? महापालिकावाले दादा बोलतात सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, KDMCचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? काम कर। त्या लोकांना आपण जो म्हणून यांना टपरी भेटते ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून। दरम्यान या भेटीत अविनाश जाधवांनी एकताला धीर दिला। चहा देतात ना दादा, हे रोज लावतील माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसले दादा, हे सगळं खोटं आहे। दरम्यान एकता सावंतनं हप्ता वसुलीचे गंभीर आरोप केलेत। मात्र या आरोपांवर संबंधित पोलीस किंवा महापालिका अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाहीये। मात्र पोलीस निरीक्षक विक्रम गौड या अधिकाऱ्यांना पत्रकारांशी वाद घालत ही मुलगी प्रसिद्धीसाठी करत असल्याचं वक्तव्य केलंय। दरम्यान मनसेनं या सगळ्याबाबत आता आक्रमक भूमिका घेतली आहे। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। खरं तर राज्यात, त्यातही प्रामुख्यानं मुंबई आणि उपनगरात मराठी अमराठी वाद नवीन नाहीये। मात्र जर परप्रांतीयांची मुजोरी खरंच वाढत असेल आणि प्रशासनाकडून चिरीमिरीसाठी त्यांना पाठीशी घातलं जात असेल तर मात्र हा मराठी अस्मिता जपणारा महाराष्ट्र हे सहन करणार नाही। सुरेश काटे, ABP माझा, कल्याण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।